बंधू अशोक खरातचा आणखीन एक कारनामा समोर आलाय। नकली इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून तो पैसे उकळायचा। भक्त असलेले मोठे व्यावसायिक आणि उद्योजकांकडे तो नकली अधिकारी पाठवायचा। तडजोडीच्या नावाखाली भक्तांकडूनच तो मोठी रक्कम उकळायचा। अगदी हिंदी सिनेमासारखा अशोक खरातचा हा सगळा स्पेशल 26 पॅटर्न चर्चेत आलाय। नकली इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून खरातनं स्वतःच्या अनेक भक्तांनाच गंडा घातल्याची सूत्रांची माहिती आहे। बघा बंधू अशोक खरातचा आणखीन एक धक्कादायक कारनामा समोर आलेला आहे। व्यावसायिकांकडे तो त्या अधिकारी पाठवायचा आणि पैसे उकळायचा। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडनं। सचिन, रोज नवनवीन काळे कारनामे खरातचे समोर येत आहेत। आता हा नकली अधिकारी पाठवायचा त्याच्याच भक्तांकडे, काय अधिक माहिती समोर आली आहे? निश्चितच अगदी हिंदी सिनेमाला लाजवेल असाच हा त्याचा आणखी एक कारनामा म्हणावे लागेल। कारण त्याच्या ज्या भक्तगणांमध्ये आहे अनेक व्यावसायिक असतील आणि उद्योजक असतील यांचा देखील समावेश होता। त्यामुळे या लोकांकडे यांचे व्यवसाय किती आहेत, यांच्याकडे संपत्ती किती आहे याची खडानखडा माहिती या सगळ्या बंधू अशोक खरातला होती आणि त्याचाच तो फायदा घ्यायचा आणि त्यांनी त्यासाठी एक स्पेशल टीम जी इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचं म्हणून वावरत होती अशी टीम तो बनवायचा आणि अधिकाऱ्यांकडे जाऊन त्या ठिकाणी त्यांची कागदपत्रांची तपासणी असेल, मालमत्तेची तपासणी असेल, हे सगळे करायचं आणि मग हे भक्त जे आहेत व्यावसायिक असतील उद्योजक असतील हे पुन्हा अशोक खरातकडे जायचे आणि यात तडजोड करण्यासाठी विनंती करायची। तर हा त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा आणि भक्तांकडूनच तो लाखो करोडो रुपये जे आहे ते उकळायचा। आणि एकंदरीत जर बघितलं तर त्यांनी स्वतःच्याच भक्तांना कशा पद्धतीने लाखो करोडो रुपयांना अगदी नकली इन्कम टॅक्स ऑफिसर पाठवून गंडा घातलेला आहे हे या गोष्टीतून समोर येते। ही सगळी माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे इन्कम टॅक्स अधिकारी म्हणून याने अनेकांना गंडा घातलेला असू शकतो। त्यामुळे हे जे पीडित लोक आहेत हे देखील आता पुढे येऊन तक्रार करणार का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। अगदी सचिन, हाच मोठा मुद्दा आहे। अगदी अक्षय कुमारच्या स्पेशल 26 या सिनेमासारखेच ही सगळी स्टोरी आणि खरातचे काळे कारनाम्याची व्याप्ती वाढतच चाललेली आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।